पाण्याची बचत केली आहे। पदवीधर मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्यानं मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। पुढच्या वर्षी या निवडणुका होणार आहेत। या संदर्भातील छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये भारतीय निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। 2020च्या निवडणुकीसाठी असलेल्या यादीतील मतदारांनाही पुन्हा नव्यानं नोंदणी करणं आवश्यक असून पात्र पदवीधारकांनी वेळेत नाव नोंदणी करावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त तसंच मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे। भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार 1 नोव्हेंबर 2025 पूर्वी किमान 3 वर्ष आधी पदवी प्राप्त केलेला अथवा समकक्ष पात्रता धारण केलेला पदवीधर मतदार नोंदणीसाठी पात्र असेल। नाव नोंदणीसाठी जाहीर सूचना देण्यात येणार असून अंतिम यादी 30 डिसेंबर 2025 ला प्रसिद्ध करण्यात येईल असं पापळकर यांनी सांगितलं।